देवींची 3.5 शक्तिपीठे आहेत, तशी मुंबईकर मराठी माणसाची 2 शक्तिपीठे आहेत. एक मातोश्री आणि दुसरे दादरचे सेनाभवन. ती पुढेही कायम राहतील की त्यांना आणखी उतरती कळा लागेल, हे 16 जानेवारीला कळेल. स्वतःची राजकीय ओळख पुन्हा ठामपणे उभी करणे आणि ठाकरे ब्रँड जीवन ठेवणे, असे दुहेरी आव्हान आज उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. तर दोन्ही ठाकरे बंधूंसमोर कुठले कुठले अडचणी आहेत ते आपण पाहून घेऊया. सत्ता, आमदार आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनी नेले. या पडझडीनंतरही महापालिकेत शिवसैनिक मराठी मतदार हा ठाकरेंसोबतच राहिला का आहे हे निकालात कळणार आहे. 2019च्या विधानसभेत सोबत असलेली काँग्रेस मुंबई महापालिकेत वेगळी लढत आहे. इतके वर्ष ठाकरे ब्रँड हा 2 भावामध्ये विभागला होता. आता एकत्रित ठाकरे ब्रँडची कसोटी आहे. मुंबईकर मराठी माणसाच्या भावनेवर, अस्मितेवर ठाकरे ब्रँडने वर्षानुवर्षे राज्य केले आहे. ही अस्मिता तशीच कायम टिकून भावाच्या मदतीने मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भले मोठे आव्हान उद्धव ठाकरे समोर आहे. मुंबई हातातून गेली तर ठाकरे ब्रँड हा भावनिक इतिहास ठरेल. जिंकली तर तो पुन्हा राजकीय वर्तमान बनेल. मातोश्री अजूनही भावनिक केंद्र आहे. सेनाभवन अजूनही आठवणींचा किल्ला आहे. या आठवणींच्या भक्कम आधारे वर्तमानाचा वेध घेत आपले भवितव्य ठाकरेंच्या हातात सुरक्षित असल्याची ग्वाही मुंबईकर देतात का, याच्या फैसल्याची घडी नजदीक येऊन ठेपली आहे. राज्यातील सत्ता गेली तेव्हा ठाकरे संपले नाहीत, पण आता सत्ता गेली तर ते नक्कीच थांबतील आणि सत्ता आली तर त्यांचे वर्तमान मजबूत असेल आणि भविष्यही.